रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। एक ओढ सतत मनी, व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी। जसा आला होता वैकुंठीचा राया, तुकोबाच्या भेटीसाठी। लाखो वैष्णवांचा माऊली माऊली जयघोष आणि टाळ मृदुंगांचा आसमंत दणाणून सोडणारा तो निनाद, असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य साताऱ्यातील तरडगाव चांदोबाचा लिंब इथं दुपारी पाहायला मिळालं। इथं अलोट उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडलं। लोणंद इथल्या 2 दिवसांचा मुक्काम आटोपून तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यानंतर परंपरेनुसार पालखी सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो वारकरी आणि भाविक दरवर्षी येत असतात। यंदा सुद्धा वैष्णवांचा हा अत्यंत सुरेख असा मेळा हा पाहायला मिळतोय। रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंग सावळ्याच्या अंगणी, या भक्तिगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब इथं पाहायला मिळाला। लोणंद येथील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी तळावरती आगमन झालं तेव्हा ग्रामस्थांनी नैवेद्य अर्पण केला। मग मध्यान्ह आरती झाली आणि मग पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माऊलींच्या जय जयकारात मानकऱ्यांनी पालख्या सजवलेल्या रथात या ठेवण्यात आल्या आणि सोहळा तरडगावच्या दिशेनं मार्गस्थ झाला। माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब इथं आला असता अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवलीच होती। पळत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले। पाहता पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर अश्व मागील दिंड्यांपर्यंत गेल्यानंतर माघारी पळत आला। माऊलींच्या रथाजवळ आल्यानंतर 16 प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर अश्वानं दौड घेतली। पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली आणि अश्व दौडत असताना सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चौकदारांनी रथावर उभं राहून हातातील दंड फिरून रिंगण संपन्न झाल्याचं दर्शवलं। यानंतर सोहळा माऊलींचा गजर पुढे करत मार्गस्थ झाला। तर तिकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीमध्ये धोतराच्या पायघड्या सुद्धा घालण्यात आल्या। हा सोहळा आटोपल्यावर तुकोबांची पालखी सणसरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। पाहुयात तरी वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पहाटे लोणंदहून निघाला। तो तरडगावच्या दिशेनं वाटेमध्ये लागतं ते ठिकाण म्हणजे चांदोबाचा लिंब। या ठिकाणीच माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं। या ठिकाणातला चांदोबाचा लिंब असं का म्हणतात, उभं रिंगण परंपरा नेमकी आहे तरी काय, याविषयी या भागातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आणि डॉक्टर ज्योती काकडे पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागरे। जय हरी विठ्ठल। मी आता लोणंद या ठिकाणी आहे। चांदोबाचा लिंब हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय, चांदोबाचा लिंब हे मंदिर आहे आणि याच ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं। आता माझ्यासोबत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आणि सौ ज्योती काकडे पाटील आहेत। आपण दोघांकडूनही या मंदिराविषयी आणि या एकूणच सोहळ्याविषयी माहिती घेऊया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा तुमच्या भागात हा उत्साह आणि हे मंदिर, सगळ्यात पहिल्यांदा मला या मंदिराविषयी जाणून घ्यायचं। माऊलींची पालखी ज्यावेळेस आळंदी टू पंढरपूर जाते तर लोणंद आणि तळगावच्या मध्ये हे चांदोबाचं लिंबचं मंदिर आहे। हे पुरातन मंदिर आहे। ही परंपरा आहे की इथे एक पूर्वी लिंब होता आणि या लिंबाच्या इथे लोक माऊलींची पालखी थांबायची आणि त्यामुळे याला महत्त्व निर्माण झालेलं आहे। आणि माऊलींची पालखी थांबल्यानंतर इथे उभं रिंगण होतं। आता उभं रिंगण लोकांना म्हणजे काय असतं तर हे उभं रिंगण रस्त्यावरच होत असतं। ज्या मानाच्या 27 पालख्या आहेत, पुढे साधारणतः 14 पालख्या, मागे 13 पालख्या आणि मध्ये रथ असतो। आणि मग 1.5 किलोमीटरवरून जो घोडा आहे
तो घोडा पुढून पळत येतो आणि माऊलींच्या पादुकांचा स्पर्श करतो किंवा त्यांना नमस्कार करतो आणि परत मागे जातो. असं हे परत मागे जाऊन परत येऊन नमस्कार करतो. असं पूर्ण गोल घोडा त्या आपल्या जो माऊलींचा रथ आहे त्याला फिरत असतो, म्हणून हे उभं रिंगण म्हणतात. आणि याचं महत्त्व खूप आहे की पहिल्यापासून हे परंपरागत चाललेलं आहे, त्यामुळे लोकांना उत्साह वगैरे वाटत असतो, लोकांना ऊर्जा निर्माण होते त्यातून. डॉक्टर, तुम्हीसुद्धा तुमच्या भागामध्ये वारकरी थांबतात, तुमच्या इथे तुम्ही व्यवस्था करता, वारी अनेक दिंड्या तुमच्या इथे असतात, त्याबद्दल काय कसा उत्साह आहे यावर्षी? यावर्षी पालखीमध्ये तसं बघितलं तर समाज भरपूर आहे, भरपूर लोक आलेले आहेत आणि अगदी उत्साहपूर्ण वातावरण आहे. लोणंदमध्ये काल पालखीचं स्वागत झालं, जी राहण्याची सोय करतात. आपल्या इथे आयुर्वेद सिटीला सुद्धा आपण सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत, राहण्याची सोय, जेवणाची सोय करत असतो. यावर्षीचा समाज, जसं आत्ता मॅडम पण म्हणाल्या की खूप मोठा यावर्षी समाज आहे, वेगळ्या काही व्यवस्था आता नव्या शासनानं करण्याची आवश्यकता वाटते? नाही, यामध्ये आता की सर्वात महत्त्वाचं आहे की टॉयलेट बाथरूमची सोय होणं गरजेचं आहे, कारण समाज वाढतो आहे, त्यामुळं तेवढी गरज लागते आहे. म्हणजे बरंचसं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, पण अजूनही मला वाटतं की टॉयलेट बाथरूम आणि राहुट्यांची की जिथं निवारा होईल. आता नाहीसे पाऊस नाही आहे, पण पाऊस असेल तर खूप तारांबळ होते, अनेक लोक मागे पुढे चालत असतात. त्यामुळं मी एक असं म्हणेन की त्या दृष्टीने करावं. शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही आणि म्हणजे जी वारी आहे ती सर्वांची चांगल्या पद्धतीने होईल. महत्त्वाचं निवारा, भोजन आणि शुद्ध पाणी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि रस्ते मोठे झाल्यामुळं आता तसा जाण्याचा अडचण राहिलेली नाही. लोक पडदिशी पुढे जातात. पूर्वी 5-5 तास 6-6 तास जाम असायचा, अडकले जायचे, पण आता रस्ते मोठे झाल्यामुळं ते एक आता हा पालखी मार्ग झालेला आहे, त्याचाही खूप फायदा ह्या वारीला होतो असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात. तुमची ही वारी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुमचीसुद्धा वारी सुफळ संपूर्ण हो, याच शुभेच्छा. भगवान की जय. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब या ठिकाणाहून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लोणंद ते तरडगाव हा जवळपास 8 किलोमीटरचा छोटा टप्पा आहे, त्यामुळे या टप्प्यामध्ये सुद्धा मोठी गर्दी असते. आज पहाटेपासूनच या वारी मार्गामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी चालत होते. उन्हाचा कहर असताना सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. जय हरी विठ्ठल. मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे. काल पालखी लोणंद या मुक्कामी होती आणि आज ती तरडगाव या मुक्कामी असणार आहे. ज्या वेळेला लोणंदहून पालखी तरडगाव या दिशेनं जाते त्यावेळेला हे चांदोबाचा लिंब हे ठिकाण आहे. या ठिकाणी माऊलींच्या पालखीतलं पहिलं उभं रिंगण होतं आणि हा दरवर्षीची परंपरा आहे, प्रथा आहे. जसं मी तुम्हाला पहिल्या एपिसोडपासून सांगतोय, या वर्षीच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठी गर्दी दिसून येते. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक दिंड्या, अनेक पालख्या, वारकरी, स्थानिक नागरिक, परिसरातले नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे यावर्षीतल्या वारीची जी संख्या आहे, लोकांची जी संख्या आहे, वारकऱ्यांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जवळजवळ यावर्षी 10 लाखाहून अधिक लोक आत्ताच वारी सोहळ्यामध्ये आहेत असं जाणकारांचं म्हणणं आहे. कदाचित आषाढीपर्यंत, पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत ही जी संख्या आहे ही किमान 25 ते 30 लाखांच्या घरात पोहोचेल असा देखील एक कयास वारीचे जे अभ्यासक आहेत ते वर्तवत आहेत. त्यामुळे यावर्षी सगळ्यात मोठी गर्दी या वारी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे सोहळे पार पडत आहेत, काल निरास्नान पार पडलं, काल त्या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि आज चांदोबाचा लिंबचं रिंगण, या रिंगणाच्या ठिकाणी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि अनेक तरुण देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. आबालवृद्ध आपण म्हणू शकतो वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. एक आनंदाचं वातावरण आहे, एक उत्साहाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ज्या ज्या ठिकाणी भगवंत पांडुरंगाचे भक्त आहेत, वारी आहे, वारकरी आहेत, माळकरी आहेत, हे सगळेच जण मोठ्या संख्येनं या
संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब या ठिकाणाहून. माऊली लोणंद ते तरडगाव मार्गावरती चांदोबाचा लिंब इथं पहिला रिंगण सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार विक्रम पाचपुते यांनी सुद्धा हजेरी लावली. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय विठ्ठल, मी आता लोणंद ते तरडगाव या वारी मार्गावरती आहे आणि चांदोबाचा लिंब या ठिकाणी या वारी मार्गातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं. अनेक मोठ्या व्यक्ती साताऱ्यामधल्या या रिंगण सोहळ्याला उपस्थित असतात. आता माझ्यासोबत विक्रम पाचपुते आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. विक्रमजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. जय हरी विठ्ठल. सोहळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आलाय, कशी तयारी आहे, कसं नियोजन आहे? आमच्या जिल्ह्यात नाही, आम्ही सोहळ्याच्या भागच आहोत. म्हणजे अनेक वर्षापासून आमचे वडील असतील, आई आहेत, म्हणजे हे कायम वारीत चालत असतात. म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये ही परंपरा काहीशे वर्षापासून आहे. म्हणजे पूर्वी पंजोबा, आजोबा, अलीकडच्या काळामध्ये आई वडील हे सगळे या वारीमध्ये चालत असतात. एक वेगळा आनंद असतो. म्हणजे आपण पाहतो की वारीत ज्यावेळेस सहभागी होतो ना, तो एक परमानंद असतो आणि तो आनंद सहजासहजी मिळू शकत नाही. म्हणजे वारीत आल्याशिवाय वारी कळू शकत नाही. वारीत सहभागी झाल्याशिवाय जो आनंदाचा लाभ होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं वारीमध्ये आपण काय गमवतो तर ते म्हणजे अहंकार गमवतो. इथे सगळे एकसारखे असतात. हे धक्का लागला तरी पुढचा माणूस एकदा जेव्हा माऊली 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 सांभाळून, तर त्यावेळेस असं वाटतं की आपणही सर्वसामान्य आहोत. त्यामुळे वारीमध्ये प्रत्येकजण हा एक आहे आणि सर्वच कोणताही म्हणजे मोठा असो छोटा असो त्या सगळ्यांना तोच मान आहे आणि त्याच मानामध्ये आपण पंढरपूरला सगळेजण पायस्थ होत असतो. मी साधारण लोणंदपासून तरडगावपर्यंत हा तो टप्पा आहे, हा चालतो. कारण आमच्या कुटुंबातले आता यावर्षी वडीलसुद्धा म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबसुद्धा अनेक वर्षापासून वारीत चालतात. यावेळेससुद्धा ते वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझी प्रत्येक व्यक्तीला एक विनंती असणार आहे की एकदा वारीत येऊन पहा. वारीत आल्याशिवाय वारी कळत नाही, वारीत सहभागी झाल्याशिवाय वारकरी कळत नाही आणि वारकऱ्यातनं जो लीनता असते ती लीनता आत्मसात करणं गरजेचं आहे. अनेकदा आपण काम करताना ज्यावेळेस थोडंफार पदं मिळतात त्यावेळेस एक मीपणा येतो, पण वारीमध्ये कसलाही मीपणा नसतो. वारीमध्ये प्रत्येकजण एकसारखा असतो. त्यामुळे एकसारखा जाणून घेण्यासाठी खरं तर वारीत आलं पाहिजे. नक्कीच. तुमच्यावर दोन मोठ्या घटनांचे संस्कार झाले, एक राजकारण आणि दुसरा वारकरी संप्रदाय. याचा फायदा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला झाला किंवा नियोजनासाठी झाला किंवा पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वैयक्तिक कसा फायदा झाला? नाही, खूप मोठा फायदा होतो. मी मगाशी जसं सांगितलं ना, मी आमचे वडील हे अनेक वर्ष झालं प्रवचनही करतात. त्यांची एकच शिकवण आहे की कायम डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी राहिली पाहिजे. आणि राजकारणात ह्या तीन गोष्टी लागत असतात. आणि आम्ही वारकरी संप्रदायात नसतो म्हणजे ठेविले आनंद तैसेचे राहावे. म्हणजे तुमच्याकडे काय याचा जास्त तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं आणि त्यातनं आपण जास्तीत जास्त कसं करू शकतो. आणि कायम आमच्याकडे सांगितलं जातं की करता करविता तो असतो, आपण फक्त निमित्त मात्र आहे. त्यामुळे निमित्त मात्राने कधी शांत बसायचं नसतं आणि आपण काम करत राहिलो तर त्या गोष्टीला यश येत असतं आणि त्याचा फायदा होतो. हे राजकारणात माही तशी पाहिली तर आज विधानसभेची पहिली टर्म आहे, पण अनेक वेगवेगळे प्रश्न मांडायची संधी मिळाली. कारण कोणताही प्रश्न मांडताना आम्ही हाच विचार करत असतो की आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, करता करविता तो आहे. त्यामुळे करता करविता तो असल्यावरती कोणत्याही गोष्टीला अपयश नाही आणि मागे वळायची गरज नाही. हे कायम आमच्याकडे हे सगळ्यातनं हे जे संस्कार मिळतात ना, हे संस्कार खूप मोठे असतात आणि संस्कार असे सहजासहजी मिळत नसतात. हे परिस्थितीनुसार वेळेनुसार वेगवेगळे मिळतच राहत असतात. नक्कीच. जय हरी विठ्ठल, तुम्ही सहभागी झालात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब इथून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये अनेक उपक्रम होत असतात. आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गामध्ये होणारी गर्दी पाहता लोकांपर्यंत थेट पोहोचणं सगळ्यांना शक्य होतं. त्यामुळेच हल्ली वारकरी आता सरकारी योजना गावोगावी घरोघरीपर्यंत पोहोचवण्यासाठी वारीमध्ये जनजागृती सुद्धा केली जाते. ती म्हणजे अर्थातच पथनाट्याद्वारे. सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या अशाच एका पथनाट्याच्या ग्रुपसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल, मी आत्ता वारी मार्गामध्ये आहे. लोणंद ते तरडगाव असा आज माऊलींच्या पालखीचा हा प्रवास आहे आणि आज तरडगावला माऊलींची पालखी विसावाला आहे, मुक्कामाला आहे. या संपूर्ण वारी मार्गामध्ये अनेक उपक्रम चालतात, जसं की शासनाचे उपक्रम देखील या वारीमध्ये चालतात. त्याचा थेट उद्देश असतो लोकांपर्यंत थेट पोचता येतं. ज्या गोष्टी जाहिरातींच्या माध्यमातून फार कमी प्रमाणामध्ये पोचू शकतात, वारीच्या माध्यमातून या थेट पोचतात, कारण लाखोंचा समाज या वारीमध्ये प्रवास करत असतो. आता माझ्यासोबत एक पथनाट्याचे ही सगळी मंडळी आहेत आणि ते सुद्धा
जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये. माहिती सांगा, कोणत्या विभागाच्या वतीनं तुम्ही हे पथनाट्य सादर करताय आणि त्याचा उद्देश काय? रामकृष्ण हरी. सर्वोत्तम रामकृष्ण हरी सर्व महाराष्ट्राला बोलतो मी. रामकृष्ण हरी तुम्हाला सुद्धा बोलतो. आम्ही सर्वजण ज्येष्ठ सन्मान वारी यातर्फे करतो आहे. महाराष्ट्राचे सरकारी जे नियम आहेत किंवा जे योजना आहेत त्या सर्व वृद्धांजवळ, जे माझे माऊली आहेत त्याजवळ पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सर्व सरकारचे आहेत आणि याचा लाभ सर्वांनी घ्या. जय महाराष्ट्र. कोणकोणत्या योजना आहेत ज्या तुम्ही या माध्यमातून पोहोचवताय? सांगू इच्छितो की पहिले वयोश्री योजना आहेत. वयोश्री योजनेमध्ये आपल्याला सर्वत्र तर व्हीलचेअर वगैरे वगैरे जे साधारण जे आहेत, चष्मा, श्रवण मशीन, काठी, वॉकर, व्हीलचेअर अशा प्रकारच्या साधनं मिळतात. दुसरी आहे जी ज्येष्ठ दर्शन वारी, म्हणजे ज्येष्ठ दर्शन तीर्थयात्रा आहे. असं तीर्थयात्रा आहे, तर तीर्थयात्रेमध्ये जे तीर्थांचे दर्शन होतात ते सरकारद्वारे होतात. त्याला पण वेगळा फॉर्म आहे, तो पण भरू शकता आपण. नंतर आहे की वृद्धाश्रमची योजना पण तशीच आहे. ज्यांना कोणी नाही आहे, ज्यांचं काही कोणीच बघत नाही, त्यांना अन्न, निवारा, वस्त्र हे देखील सरकार पुरवतं. त्यांच्या लागणाऱ्या गरजाही सरकार पुरवतं. अशा प्रकारे मुख्य योजना आहेत. आणि काही बेसिक पण योजना आहेत, त्या पण तुम्हाला सांगितलं तुम्ही की जे आपल्या आईवडिलांना महिना खर्च देतात, तर त्यावरती जरी पाल्याने आपल्या घरच्यांना दिले नाहीत तर त्यावरती वृद्धांना त्यावरती कंप्लेंट करता येते. अशा प्रकारच्या बी काही आहेत योजना. जरी घरामध्ये वाद होतील, जर आपल्या घरच्यांना टाळ असेल घरचे, तरी त्यावरती योजना आहेत. धन्यवाद. अशा प्रकारच्या काही योजना अजून आहेत. नक्की शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. वारी मार्गात तुम्ही चांगलं काम करता आहात. वारी मार्गातली ही पथनाट्य आहेत जी शासनाच्या वतीनं सुरू आहेत आणि जनजागृतीचं मोठं काम हे या पथनाट्याच्या माध्यमातून होत असतं. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी, लोणंदूर. अहो माऊली, या सगळ्या वारीच्या टप्प्यावरती ना कुठल्या वारकऱ्याला भुकेची चिंता असते, ना संसाराची चिंता असते, ना कसली चिंता असते. आज फक्त एकच असते, ती म्हणजे लाडक्या विठुरायाचं दर्शन एकदा कधी होतंय याची. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी चोख पोलीस बंदोबस्त असतो. या वर्षीची सुद्धा गर्दी लक्षात घेता पोलिसांनी आपलं डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकं सुद्धा जय तयारीनिशी वारीमध्ये उतरवली आहेत. पोलिसांच्या या सगळ्या सुरक्षा रक्षकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता लोणंद चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघताय हे पोलीस विभागाचे सगळे सुरक्षा कर्मचारी आहेत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण वारी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉग स्क्वॉडसुद्धा त्यांनी आणलेला आहे आणि सोबतच त्यांच्याबरोबर बॉम्ब डिटेक्टर आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. चोख पोलीस बंदोबस्त या वारी सोहळ्याच्या निमित्तानं ठेवण्यात आलेला आहे. आपण माहिती घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खूप छान काम करता आहात. चोख पोलीस बंदोबस्त या वारी सोहळ्यामध्ये दिसून येतोय. मात्र आता कसं आयोजन असणार आहे? 2 दिवस झालं आपल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. या वारीमध्ये लाखोंचा जनसमुदाय वारकरी सामील आहे. यांची सुरक्षितता घेणं हे पोलीस खात्याचं आद्य कर्तव्य आहे. यामध्ये आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निखिल पिंगळे सर आणि आदरणीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचं अतिशय काटेकोरपणे नियोजन झालेलं आहे. या माध्यमातून वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्रास होता कामा नये. आपल्या सातारा जिल्ह्यातून वारीचं मार्गक्रमण योग्यरित्या सुरक्षितरित्या पार पडावं या दृष्टीनं बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे. आमचं बॉम्ब स्क्वॉड पथक आहे. आमच्या मदतीला इतरसुद्धा पथकं कार्यरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पथकं या वारीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी. AI सारख्या आधुनिक माध्यमाचं ह्या तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा या वारीमध्ये झालेला आहे. ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून ह्या वारीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि सर्व आमचे पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यानंतर होमगार्ड्स आहेत मदतीला. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नियोजन झालेलं आहे. वारकऱ्यांची सेवा आमच्या माध्यमातून, आमच्या नोकरीच्या माध्यमातून होते, यामध्येच आम्हाला समाधान आहे. त्यामुळं लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी मी विनंती करतो. नक्कीच खूप छान काम तुमच्या वतीनं चाललं आहे. त्यामुळे आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्या वतीनं तुम्ही जी आमची काळजी घेता, आमच्यासाठी दिवसभर तुम्ही उन्हातानामध्ये उभे असता आणि संपूर्ण समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम तुम्ही करता, याकरता आमच्या
राजबिंदू या प्रायोजकांकडून एक छोटीशी भेट तुम्हा सगळ्यांना आणि अशीच सुरक्षा तुमच्याकडून हो आणि एक प्रकारची तुमची सुरक्षा वारीच आहे, त्यामुळे तुमची वारी सुफळ संपूर्ण हो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी लोणंदहून. माऊली लातूरच्या सद्गुरू नामानंद महाराज यांची दिंडी सुद्धा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होते. नामानंद महाराज यांचा आश्रम हा लातूर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि शांत तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान लातूर शहरापासून अंबाजोगाई रोडवरती साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती असलेल्या महापूर गावामध्ये वसलेलं आहे. या दिंडीतून सुमारे 150 ते 200 वारकरी चालत असतात. या वारी सोहळ्यामध्ये वारी मार्गावर या माऊलींनी हरिनामाचा जयघोष करत मनसोक्त आनंदही घेतलाय. जय हरी विठ्ठल. मी आता लोणंद ते तरडगाव या पालखी मार्गावरती आहे. हे ठिकाण जे आहे ते चांदोबाचा लिंब असं या ठिकाणाला म्हटलं जातं आणि या ठिकाणावरती माऊलींच्या पालखीचा पहिलं उभं रिंगण या ठिकाणी पार पडतं. आत्ता माझ्यासोबत दिंडी आहे जी लोणंद ते तरडगाव असा प्रवास करते. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार महाराज, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि कुठून आलात? गडदे महाराज लातूरकर आणि श्री सद्गुरू महापूर सद्गुरू नामानंद महाराज वेदानंद महाराज महापूर क्षेत्र महाराज. साधारणतः किती दिवसांचा तुम्ही प्रवास करता, कधी निघता? आज 27 वर्ष आम्ही निघतोय. आता हे आळंदी ते पंढरपूर लोणंदला पोहोचलो होतो आम्ही. आळंदीला पहिल्यांदा येतं आणि तिथून पंढरपूर प्रवास करता. किती वर्ष झाली? 27 वर्ष झाली. काय तुमच्या सगळं आयोजन असतं, कशा पद्धतीनं तयारी करता? पूर्ण तयार नियोजनबद्ध करतो आम्ही. नियोजनबद्ध कशा पद्धतीनं तुमची पूर्वतयारी चालते वारीची? पूर्वतयारी पहिल्यांदा आम्ही माणसं गोळा करतो, पुन्हा गाड्या ठरवतो, पुन्हा स्वयंपाकी ठरवतो, पुन्हा ती झेंडेवाले, पताकावाले, तुळशीवाले, टाळकरी पूर्ण जमा करून निघतो. तुम्ही किती वर्ष वारी करताय? 4 वर्ष झाले. आता आमच्या गावाला वेदानंद महाराजाच्या कृपेनं आम्हाला आनंद वाटायला. दिंडी काढली त्यांच्या नावामुळं. सर्वांनी मिळून पंक्ती करता, सगळेजण वाटप करतात पंक्ती, हरिपाठ घेता, प्रवचन करते, कीर्तन सांगता. रोज नेमानं अन्नदान होतं, 3 टाईम जेवायला होतं, नाश्ता होते, चहा होतो, सगळी व्यवस्था होत्या. तर आता तुम्ही सगळेजण लोणंद ते तरडगाव हा प्रवास करता आहात, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्यासाठी एक उपयुक्त गिफ्ट आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांनी दिलेलं आहे. तर आपण यांना हे गिफ्ट देतो आहोत. तुम्हाला तुमच्या वारीसाठी शुभेच्छा. तुमची वारी सुफळ संपूर्ण हो. आमचा मित्र आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी लोणंदवरून. माऊली जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाले इथेच थांबायची. मात्र वारीच्या टप्प्यावरचे पुढचे काही क्षण भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.